पावसाळा जो आहे तो तोंडाशी त्या ठिकाणी आलेला आहे। लवकरच आपला खरीपचा जो सीझन आहे तो चालू होत आहे आणि या सीझनमध्ये सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना हा पडतो की आपण कुठल्या प्रकारचं बियाणं लावावं, त्यानंतर बियाणं स्टोअर करताना कशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अगदी कृषी सेवा केंद्रांसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही तुम्ही बियाणं त्या ठिकाणी निवड करत आहात, तर सर्वात प्रथम ते बियाणं जे आहे तर त्याचं जे ओव्हर स्टॅकिंग आहे, म्हणजे आपण गोण्यांची थप्पी मारत असतो, तर त्या गोण्या ज्या आहेत त्या खूप जास्त थप्पी मारू नका। 4 गोण्यांच्या वरती थप्पी जर आपण मारली तर साधारणपणे जी सगळ्यात खालची जी गोणी त्या ठिकाणी राहत असते, तर त्या गोणीमध्ये जे आहे साधारणपणे तिथलं जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे त्या सीडचं ते कमी होताना आपल्याला दिसून येईल। कारण की जे की ओव्हर स्टॅकिंग होते त्याच्यामध्ये जे काही सीड असणार आहे, ऑफकोर्स तो जो आहे तो एक जीव त्याच्यामध्ये असतो, अंकुर त्याच्यामध्ये असतं, तर त्याला कुठेतरी डॅमेज होतो आणि त्या सीडचं जे असेल कुठलंही पीक असू द्या, सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा मग त्यानंतर भात असेल, या सर्वांचं जे आहे आपल्याला जर्मिनेशन पर्सेंटेज कमी होताना दिसून येतं। त्यामुळे ओव्हर स्टॅकिंग जे आहे, एकावर एक जे रचना आहे तर ते जास्त करू नका। दुसरी गोष्ट मित्रांनो की बऱ्याचदा आपल्या ज्या या गोण्या असतात तर या 10 किलो, 20 किलो, 50-50 किलोच्या ह्या ज्या काही बियाण्यांच्या गोण्या असतात, तर ह्या ज्यावेळेस मजूर याला उचलतो तर तो ठेवताना जे आहे ते त्याला पटकी देतो, तर ती पटकी पण त्या ठिकाणी आपल्याला बसू द्यायची नाही आहे। तिला आल्लाद ती गोणी जी आहे ती खाली ठेवल्या गेली पाहिजे। खतांच्या गोण्या जसं आपण फेकतो तर तशा त्या फेकू नये, एक गोष्ट लक्षात घ्या। कारण की त्या ज्यावेळेस आपण फेकतो तर त्याच्यामध्ये जे की त्याला डॅमेज आहे, त्या सीडचं जे की कोंब असेल तो डॅमेज होण्याची दाट शक्यता असते। उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीनसारखं पीक आहे, सोयाबीनसारख्या पिकामध्ये जवळपास 20 ते 30% जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे ते अशा फेकण्यामुळे जे आहे ते कमी होत असतं। मग या गोष्टीमध्ये खरं तर चूक कोणाची आहे? ना त्या सीड कंपनीची आहे ज्यांनी ते सप्लाय केलं आहे, ना त्या दुकानदारीचं ज्यांनी ते विकलं आहे। तर त्यामुळे आपल्याला जी की हाताळणी आहे त्या गोण्यांची व्यवस्थित करणं अपेक्षित आहे, तरच त्याचं जर्मिनेशन जे आहे ते प्रॉपर राहणार आहे। त्यानंतर त्याचं जे की स्टोरेज आहे तर ते साधारणपणे उन्हामध्ये कुठेही जिथे टेम्परेचर खूप जास्त वाढेल अशा जागेवर स्टोअर करू नका, खूप जास्त आर्द्रता असेल अशा जागेवर स्टोअर करू नका। आपल्याला वाळलेली ड्राय जागा पाहिजे, एखाद्या शेडमध्ये आहे प्रॉपरली आपल्याला ते स्टोअर करणं गरजेचं आहे। जे की आपण सीड घेतो आहे आता त्याचं जे की ट्रीटमेंट आहे ते करणं खूप जास्त गरजेचं आहे। जसं की आपण त्याला बुरशीनाशक असेल, त्याच्यानंतर इन्सेक्टिसाईड असेल, कीटकनाशक, त्याच्यासोबतच आपल्याला त्याच्यामध्ये जे की बायो फर्टिलायझर असतील त्याचं आपल्याला जे काही सीडला कोटिंग करणं खूप गरजेचं आहे। शेंगदाणा असेल किंवा त्यानंतर सोयाबीन असेल किंवा तूर असेल, प्रत्येक पिकाला जे आहे आपल्याला ही ट्रीटमेंट देणं गरजेची आहे। आता हे ट्रीटमेंट देत असताना त्याची जी काही सिक्वेन्स आहे ती पण गरजेची आहे। तर सगळ्यात पहिले जे आहे सीडवरती आपण सर्वात पहिले बुरशीनाशकाची कोटिंग करायची आहे, त्याच्यावरती त्याच्यानंतर कीटकनाशकाची त्याच्यावर कोटिंग येते आणि सगळ्यात शेवटी मग बायो फर्टिलायझरची कोटिंग येत असते। हे जे थर आपण त्या सीडवरती चढवतो हे थर याच सिक्वेन्सने लावायचे आहेत। पहिले बुरशीनाशक, त्याच्यावरती आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सगळ्यात शेवटी बायो फर्टिलायझर घ्यायचं आहे। जर का तुम्ही ही सिक्वेन्स जरी चुकवली तरीसुद्धा त्याच्यामधली जी इफेक्टिव्हिटी आहे ती कमी होऊन जात असते। आता शेवगासारखं जर का तुम्ही पीक लावणार असाल तर त्याच्या बिया ज्या आहेत त्या साधारणपणे 10 ते 12 तास जे पाण्यामध्ये भिजवून ठेवणं गरजेचं आहे पेरणी करण्याच्या पूर्वी। त्यांना भिजवून ठेवायचं, त्याच्यामुळे त्याचं जर्मिनेशनचं पर्सेंटेज जे आहे ते चांगलं त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येतं। कुठलं सीड तुम्ही त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरणार आहात, कुठल्याही कंपनीचं असू द्या, तर सगळ्यात पहिले जे आहे ते जे सीड आहे त्याचं जर्मिनेशन टेस्ट तुम्ही करणं गरजेचं आहे। कारण की काय होतं, 1 एकर, 2 एकर, 5 एकरावरती आपण त्याची पेरणी करतो आणि त्याच्यानंतर आपण जे आहे फसल्यासारखं आपल्याला शेतकऱ्याला जाणवतं। तर तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला पहिले त्याचं जे की जर्मिनेशन टेस्ट आहे ते बघायचं आहे। कसं करायचं तर अगदी सोपं आहे। ज्या की साधारणपणे 10 ते 20 बिया असतील, ठरलेल्या बिया ज्या आहेत मोजून घ्यायच्यात। एका आपलं जे की कापड असतं, कॉटनचं एक कापड घ्यायचं, त्याला ओलं करायचं, त्याच्यावर त्या 10 बिया ज्या आहेत त्या ठेवायच्या आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा एका ओल्या कापडानं त्या झाकून ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर त्याला ओलसरपणा त्याच्यामध्ये टिकून राहावा असं आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे, मध्यम असं, आणि एक जे की 2-4 दिवसानंतर आपल्याला त्याला जे आहे उघडून बघायचं आहे की किती जे की दाणे आहेत त्याला अंकुरित ते झालेले आहेत, किती ज्याच्यामधनं जे की जर्मिनेशन आहे त्याचं प्रॉपर झालेलं आहे, त्या बिया मोजायच्या आहेत। किती बिया आहेत ज्या की त्या ठिकाणी फॉल्टी निघाल्या त्या बघायच्या आणि त्याच्यावरनं आपण जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे ते आपण काढू शकतो। त्याच्यावरनं आपल्याला कळेल ते जे बियाणं आहे ते किती जास्त चांगल्या दर्जाचं आहे किंवा मग ते निकृष्ट दर्जाचं आहे। त्यामध्ये आपली मग जे फसवेगिरी आहे ती होणार नाही। चालेल, जे की बी आज आपण घेत आहोत तर त्याला साधारणपणे 4-5 दिवस जातील, पण आपण जे हमखास जे की बी घेत आहोत ते चांगल्या दर्जाचं आहे हे आपण कन्फर्म त्या ठिकाणी करत असतो। त्यामुळे जर्मिनेशन टेस्ट ही स्वतः शेतकऱ्यांनी करणं गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, यावर्षी जे आहे 2026ला आपल्याला पाऊस जो आहे हा यावर्षी कमी सांगितलेला आहे। फोरकास्टिंग सांगतं आहे की यावर्षी अल निनोचा काहीसा प्रभाव राहू शकतो। त्यामुळे जर पाऊस कमी असणार आहे
त्यानंतर त्याचे ड्राय स्पेल जर जास्त असणार आहे, अशा वेळेला कोरडवाहू शेती करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की यावर्षी जे काही आपण वाण सिलेक्ट करत आहोत, कुठल्याही पिकाचं असू द्या, मग ते भात असू द्या, त्यानंतर सोयाबीन असू द्या, त्यानंतर कुठलंही डाळिंबमधला कुठलाही प्रकार असू द्या, जे काही तुम्ही सिलेक्ट करताय, कपाशी असू द्या, हे कमी दिवसाचे वाण त्या ठिकाणी यावर्षी तुम्ही सिलेक्ट करा. यावर्षी त्याचं उत्पादन 2-4 क्विंटल कमी असेल तर चालेल, पण ते वाण जे आहे ते कमी दिवसाचं असणं अपेक्षित आहे. लवकर ते वाण निघून जाईल, कमी पाण्यामध्ये तुमचं ते वाण त्या ठिकाणी उत्पादन देऊन जाईल. एक उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो, तर सोयाबीन या पिकामध्ये फुले संगम जर का आपण वाण त्या ठिकाणी वापरत असू, हे वाण साधारणपणे 120-130 दिवसामध्ये त्या ठिकाणी सोंगणीला येतं. ते वाण वापरण्यापेक्षा यावर्षी जर पाऊस कमी असेल तर आपण फुले दुर्वासारखं वाण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये उत्पादन देखील चांगलं आहे आणि ते कमी दिवसात येतं. साधारणपणे 90 ते 95 दिवसामध्ये हे पीक तुमचं आरामात त्या ठिकाणी निघून जातं. त्यामुळे असं प्रत्येक पिकामध्ये तुम्ही जे वाण आहेत हे कमी दिवसामध्ये येणारे वाण जे आहे यावर्षी तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाचे असे छोटे छोटे मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे असतात शेती करत असताना. त्यामुळे आपले जे काही शेतकरी मित्र असेल, आपले बांधव असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी फॉरवर्ड करा आणि फॉलो करा आपल्या चॅनलला आम्ही भूमिपुत्र. धन्यवाद.